तुम्हालाही पुरणपोळी करताना अडचण येते का? तर तुम्हाला मी आज पुरणपोळी अशी फुगीर पुरणपोळी कशी बनवायची आणि मौसूद पुरणपोळी चविष्ट पुरणपोळी कशी बनवायची ते मी तुम्हाला टिप्ससहित सांगणार आहे. ह्या टिप्स लक्षात घ्या आणि पुरणपोळी नक्कीच याप्रमाणे बनवा. तुमच्याही पुरणपोळ्या अशाच तयार होतील. तर मौसूद पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाची डाळ लागणार आहे. टिप्स नंबर 1 आहे, चांगल्या उत्तम दर्जाची डाळ घ्या. चांगल्या प्रतीची डाळ घ्या आणि ती आपण घेतलेली आहे ह्याप्रमाणे. आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून आपण टिप्स नंबर 2-3 तास भिजत ठेवायची आहे. त्यामुळे आपली डाळ व्यवस्थित शिजली जाईल. 2-3 तास भिजत ठेवा आणि नंतर कुकरला लावा. तर कुकरला लावण्याच्या आधी आपल्याला मीठ आणि हळद आणि तूप घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मौसूद शिजली जाईल. ही टिप्स नंबर 2 आहे. मीठ, हळद आणि तूप घालायचं आहे आणि कुकरमध्ये आपण 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. याप्रमाणे आपण कुकरमध्ये लावून घेतलेली आहे आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या काढून आपण आता ती डाळ एका मोठ्या कढईत काढून घेणार आहोत. आपल्याला कटाची आमटी हवी असेल तर टिप्स नंबर 3 आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 तांब्या पाणी घालून कटाची आमटी काढून घ्यायची आहे. 5 मिनटं बॉईल करून द्या आणि मग आमटी गाळून अशी चमच्याने काढून घ्या. आता टिप्स नंबर 4 आहे. आपण मॅशरच्या साहाय्याने आपण असं मॅश करून घेऊया, म्हणजे मौसूद अशी डाळ तयार होईल. म्हणजे गाळणीने गाळताना आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला डाळीने आपल्याला सारण आपल्याला चांगला मौसूद सारण आपल्याला व्यवस्थित करता येईल. आता त्यामध्ये आपल्याला गूळ आणि साखर घालून घ्यायचं आहे. टिप्स नंबर 5 आहे, गूळ आणि साखर मिक्स घाला. त्यामुळे आपलं सारण चविष्ट तर लागेलच, तुम्हाला नक्कीच आवडेल. याप्रमाणे गूळ आणि साखर म्हणजे 300 ग्रॅम गूळ आणि साखर आपल्याला 150 ग्रॅम घालायची आहे. या अंदाजाने आपण अर्धा करून घेतलेलं आहे आणि सारण असं सैलसरच आपल्याला करायचं आहे. चमचा उभा राहील याप्रमाणे सारण आपल्याला आटून घ्यायचं आहे. टिप्स नंबर 6 आहे, चमचा असा उभा करून बघा, म्हणजे तुम्हाला सारण तयार झालं आहे हे लक्षात येईल. जास्त ड्राय करू नका, म्हणजे गाळताना आपल्याला व्यवस्थित गाळता येणार नाही. वेलची आणि जायफळची पूड घालून आपण ते गाळून घेतलेलं आहे. आता टिप्स नंबर 7, आपल्याला गव्हाचं पीठ 3 कप घ्यायचं आहे आणि 1 कप मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. हे मिक्सचर तुम्ही करून घ्या आणि त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची, म्हणजे आपल्या पुरणपोळीला कलर खूप छान दिसेल, पिवळसर असा कलर येईल. याप्रमाणे 3 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 कप मैद्याचं पीठ घेतलं. मैदा जास्त घालू नका, म्हणजे आपल्याला हेल्दी पुरणपोळी आपली तयार होईल. आता टिप्स नंबर 6 आहे की आपण सैलसर पिठाचा गोळा तयार करायचा आहे. याप्रमाणे सैलसर पिठाचा गोळा करून 2 चमचे आपल्याला तेल घालून पीठ मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून घ्या, असं सैलसर आपलं पीठ तयार झालं पाहिजे. टिप्स नंबर 7 आहे, आपण 2 तास किंवा अर्धा तास कमीत कमी आपण हे भिजत ठेवणार आहोत. टिप्स नंबर 8 आहे, असं हे लवचिक पीठ तयार झालं पाहिजे आणि पिठाचा गोळा छोटा आकाराचा घ्यायचा आहे आणि सारणाचा गोळा आपल्याला मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे. याप्रमाणे आपण पीठ लवचिक असं मळून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपण सारण मौसूद असं आपलं तयार झालं आहे आणि लाटताना आपल्याला पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आहे आणि सारणाचा गोळा मोठा घ्यायचा आहे. याप्रमाणे टिप्स लक्षात घ्या आणि पुरणपोळी करा. टिप्स नंबर 8 आहे, आपण असं खोलगट वाटी करून मोठा गोळा सारणाचा घेऊन आपण त्यामध्ये हे सारण भरून घेणार आहोत. हे पुरण भरून घेतल्यानंतर आपण असं त्याचं तोंड बंद व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि असं प्रेस करून घ्या. टिप्स नंबर 9 आहे, असं चांगलं सारण आपण चारी बाजूनी प्रेस करून दाबून असं घ्यायचं आहे आणि त्याला पसरून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आपल्याला टिप्स नंबर 10 आहे, आपण दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचं आहे आलटून पलटून आणि अलगद हाताने आपल्याला ही पातळसं असं लाटून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. या माझ्या 10 टिप्स लक्षात घ्या आणि तुम्ही त्याप्रमाणे पुरणपोळी बनवा. तुमची पुरणपोळी अशीच नक्कीच तयार होईल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.